गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता आम्ही निघालो आहे लोणावळ्याला. तर तुम्ही पाहू शकता की आम्ही बसमध्ये बसलो आहे आणि आता आम्ही इथून पुढे जाणार आहे वाशीला. आम्ही उतरून बस चेंज करणार आहे. तर इथे आम्ही नाश्ता केला आणि इथे नाश्ता केल्यानंतर आम्ही गेलो बसमध्ये आणि आमची बस बंद पडली घाटामध्ये. तर आमची घाटामध्ये बस बंद पडल्यामुळे आम्हाला खूप चालत जायला लागलं वरती. आणि नंतर आम्ही चालत जाऊन थकलो. मग आम्ही एका ठिकाणी विश्रांतीसाठी बसलो. भरपूर लोक चालत आलेले. नंतर तिथून पुढे आम्ही निघालो आणि पोचलो सर्वांसोबत. तर पाहू शकता इथे बसलेले आहेत मेघा दीदी, ऋतिक, साक्षी आणि दीदी. तर इथून आम्ही निघालो आमच्या स्पॉटवरती जायला. तर ही आहे स्प्राईटची बॉटल आणि हा व्ह्यू तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही गेस करू शकता आम्ही कुठे निघालो आहे. तर आम्ही निघालो आहे पावना लेक कॅम्पिंगला. तर तिकडे जायचा आमचा असाच प्लॅन झाला आणि इथे मेघा दीदी ड्रायव्हरशी थोड्या गप्पा करते आणि आमचा प्रवास खूप छान झाला. ड्रायव्हर दादा पण खूप चांगले होते, त्यांच्याशी आम्ही खूप छानपणे बोललो आणि इथे आम्ही जाऊन थोडं खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष दिलं आणि इथे आम्ही बसलो खायला. तर काय खायचं असं विचार करून भरपूर वेळानंतर डिसिजन घेतला की चायनीज खायचं म्हणून. तर नंतर आम्ही चायनीज फूडमध्ये मंचुरियन आणि एग फ्राईड राईस वगैरे असं मागवलं. तर इथे तुम्ही पाहू शकता ह्यांनी सुरुवात केलेली आहे स्टार्टर. तर ह्यांना सगळ्यांना खूप आनंद झाला आहे, जसं की मला झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता मी किती खुश आहे आणि सर्वच खुश आहेत. तर इथे आता हे लोक टेस्ट करून सांगत आहेत की कसं झालं आहे मंचुरियन, म्हणजे टेस्ट कशी आहे मंचुरियनची इथल्या. तर खरंच गाईज इथे गेलात ना पावना लेक कॅम्पिंगला तर ह्या हॉटेलला नक्की भेट द्या. इथलं चायनीज म्हणजे बेस्ट आहे, एकदम बेस्ट. म्हणजे कुठेच अशी टेस्ट भेटली नाही आजपर्यंत. जी छान टेस्ट आहे या हॉटेलमध्ये, म्हणजे खूप छान. मी सांगू नाही शकत, खूपच मस्त टेस्ट होती. वाव गाईज, पाहू शकता आम्ही आलो इकडे कॅम्पिंगला वन डे साठी आणि खूपच छान वातावरण आहे. लोणावळ्याला आलेलो आहे आणि पाहू शकता वेलकम बॅक टू माय ब्लॉग्स. हे पाहू शकता इकडे फोटोशूट करायला थोड्या वेळाने येणार आहे आम्ही आणि खूपच सुंदर आहे. आणि मी जाते पुढे विचारायला. दीदी कसं आहे वातावरण? छान. खूप मेघा दीदी कसं वाटतंय? छान. ऋतिक खूपच भारी एकदम. साक्षी खूप मस्त वाटतंय. बट राईट नाव आय एम व्हेरी टायर्ड दॅट्स वाय. तेच करते. हे पहा गाईस, छोटंसं तळं. आय थिंक से तळं असं किंवा पाणी म्हशी बसतात असं ऋतिक म्हणतोय. पण मी तर अजून एकदा पण ह्याच्यात बसले नाही. पाय टाकत म्हणजे मेघा दीदी आणि ही बसलेली असं म्हणायचंय का तुला? स्थिती स्वतःची तुलना गेली. वाव, हे बघा काय मस्त आहे. ही बोटिंग पण आहे वाटतं. बोटिंग आहे मेघा दीदी, हे वेगळं आहे, छान आहे ना. अगं काही यांना कॅम्पिंग. वाव गाईस, पहा तिकडे बसण्यासाठी, खेळण्यासाठी आणि फोटोशूटसाठी खूप छान बनवलेलं आहे. आणि काही वातावरण पाहू शकता किती सुंदर झालेलं आहे आणि ही सगळी किती खुश आहेत. तिथे काय फायनली आमचा प्लॅन तिथे बसण्यासाठी आहे आणि शौचालय आहे वाटतं, जिकडे तुम्ही एन्जॉय फुल लाईफ. आणि हे चालले आहेत सगळे बोचकी घेऊन त्यांची. आणि इकडे पाहू शकता असा थोडासा खडतर रोड आहे, पण कार आतमध्ये येऊ शकते. आता आपण जाऊन सगळं क्लिअर करूया आणि इथे फोटो काढायचा आपल्याला संध्याकाळी. नंबरवर फोन करा ना. साक्षीचा काढ एक सिंगल. तो मोबाईल माझा मोबाईल तिच्यावर आहे. नंबर माझा मोबाईल दे, काढ तिचा सिंगल. गाईज आता आम्ही चाललो इकडे खाली थोडं लेक पाहायला. तर आताच माझा हा लुक असा आहे, तुम्ही पाहू शकता मी किती क्यूट दिसते.
असं मला वाटतं, पण मी नाही दिसत, मला माहिती आहे. चालेल. चला, आणि ह्या माझ्या बहिणी झालेल्या आहेत मॉडेल. बघायला येऊन त्या मॉडेल झालेल्या आहेत. वाव, काय ठंडी ठंडी हवा मेरे तन बदन को छू रही है. और इनकी भी तन बदन को तसं थांबा, केस पाठी सोडा. Wow, so beautiful. साक्षी So elegant. केस Just सोड पाठी. looking like a wow. साक्षी, बाळ आहे ना. अरे तू बिडी तो फोटो काढतोय आणि थांब, हे दिसला असेल बा, परत काढ. अरे व्हिडिओ हा. तर आम्ही आलेलो आहे इथे खूप मस्त एन्जॉय करायला. लोकेशन दाखव.